ज्या तुकोबारायची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा केली ना, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजाचं सुद्धा आपण चरित्र वेगवेगळ्या अंगानं पाहिलं तर एका वाक्यात महाराज सांगून जातो, मला भावलेला स्पर्श झालेला तो मुद्दा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज आजारी पडले। महाराज का कीर्ती आहे, त्यांच्या नावाने ज्ञानेश्वरी पारायण होत आहे, त्यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा होत आहे, लोक एकत्ररित्या येत आहेत। कारण काय आहे महाराज, महाराज आजारी पडले आणि आजारी पडल्यावर घरात अन्नाचा कण नव्हता। महाराज तिसऱ्या दिवशी महाराजाच्या घरची म्हैस व्याली, चौथ्या दिवशी अवलीने कवळं दूध काढलं, एका माठात घेतलं आणि ते दूध शेजाऱ्याला दिलं। त्या शेजाऱ्याने त्या दुधाच्या बदल्यात काय दिलं? काय प्रथा आहे आणखीन पण काही ना काही धान्य देण्याची आणखीन प्रथा आहे। त्या दुधाच्या बदल्यात आलेलं जे धान्य आहे ना, त्या अवलीने त्याच्या 2 दामट्या केला आणि आजारी असणारे गहाळ झालेले तुकाराम महाराजाला एका ताटात ती भाकरी वाढावी, स्वतःच्या ताटात वाढून घ्यावी आणि महाराजाला आवाज द्यावा, महाराज उठा, महाराज जेवा, महाराज ऐका ऐका व्याकुळ झालेला समाज। अरे कोणी कधीही बारीक राहत नसतं, प्रत्येकाचे दिवस असतात, थोडा मोठ्याला सुद्धा त्या दुःखातून जावं लागलेलं आहे। अरे दुःखातून गेल्याशिवाय श्रीमंतीचा आनंद नाहीये, ते तितकं सत्य आहे। महाराज आजारी आहेत। अवलीने म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या बायकोने, जिजाबाईने तुकाराम महाराजाच्या समोर ताट ठेवलं, उठा महाराज जेवण करा महाराज। महाराजाला उठता येत नाहीये, अन्नाचा पोटात कण नाहीये, मानाखाली आधार दिला, उठून बसवलं। उठल्याबरोबर महाराजाने ताटाकडे पाहिलं, पाणी पिरवलं, श्लोक बोलला, घास मोडला आणि घास तोंडाकडे चालला, पण आता हातात ताकद नाहीये, दुसऱ्या हाताचा आधार घेतला, डोळ्यापुढे चित्र आणा, घास तोंडापर्यंत गेला। महाराजाने त्या घासाकडे बघावं, समोर अवलीकडे बघावं आणि घासाकडे बघून म्हणावं, का ग अवले? त्या माय बापाला नैवेद्य दाखवला का ग अवले? महाराज नाही दाखवला। तोंडापर्यंत गेलेला घास ताटापर्यंत आला मृदंगाचार्य महाराज आणि अवली म्हणाली, महाराज जेवण करा। अवले नाही करू शकत का? त्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये। महाराज नैवेद्य दाखवायला घरात काही नाहीये, हे आहे ना, हे तर ताट वाढून घेतलं महाराज, दूध असेल दूध वाटून टाकलं, मग अवले महाराज तुमच्या पांडुरंगाला, ऐका बर का शब्द, तुमच्या पांडुरंगाला उद्या सकाळी धार काढल्या मी त्याला दूध दाखवून येते, नैवेद्य दाखवून येते, पण जेवण करा महाराज। महाराजाने हातातला घास ताटात सोडला। अरे ताट पुढे सरकवलं आणि सरकवल्या बरोबर महाराजाने पुन्हा अंतुरणात झोपी गेले। अवलीला वाटलं हे काय घडतंय, अवलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि अवलीने विनंतीपूर्वक हात जोडून म्हणली, मालक एकतर घरात काही नाहीये, कसं बस आलंय, तुमची तब्येत तर एवढी घाळ झालीये, जेव्हा 2 घास खाऊन घ्या महाराज। अवलीचं बोललेलं महाराज ऐकत नव्हते, अवलीने भावनिक साथ टाकली, मालक तुम्ही नाही ना जेवलात तर मी सुद्धा नाही जेवत, मी सुद्धा नाही जेवले महाराज। महाराजांनी ते वाक्य ऐकलं आणि परत बोलले, का ग अवले तू का नाही जेवली? मालक तुम्ही नाही जेवले तर मी कसं जेवणार? कधीपासून अवले, कधीपासून? अवलीनं सांगितलं, महाराज आपल्या अंगावर अक्षदा पडल्यापासून तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही। महाराज म्हणले, हेच मला ऐकायचं होतं अवले, अक्षदा पडल्यापासून मी जेवल्याशिवाय तू जेवत नाही ना? अगं माझ्या तर 8 पिढ्या झालं अवले, त्याला नैवेद्य गेल्याशिवाय मी जेवत नाही, कसं जेवणार, कसं जेवणार अवले?
अरे रात्र झाली, दिवस उगवला, सकाळी सकाळी अवलीने धार काढली आहे, ते दूध कडक तापवलं, उकळलेलं दूध एका माठात घेतलं, माठ हातात घेतला, आणि अवली ताड 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 करत करत पांडुरंगाच्या मंदिराकडे चालली. मंदिराचा रस्ता चालतेय, दूध पाहतेय, आणि दुधाकडून निघणाऱ्या ज्या काही ज्वाला आहेत, ज्या काही अग्नी वाफ आहे, त्या वाफेकडे बघते आणि त्या वाफेतल्या त्या अग्निमाईला बोलते, हे अग्निमाय खबरदार, तू या दुधाच्या बाहेर जर पडशील ना तर तुला माझ्या कुंकवाची शपथ आहे. अरे ते उकळलेलं दूध पांडुरंगाच्या समोर ठेवावं, पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालावेत, आणि अवलीने म्हणावं, का रे पांडुरंगा, किती परीक्षा घेतो माय बापा. पांडुरंगा, अरे सुख दुःख जरी देणारा तू असेल ना देवा, तरी रात्रंदिवस तुझं नाव घेतो देवा. 4.5 दिवसाचा उपवास आहे तुझा भक्त, आणि रात्रंदिवस तुझं नाव घेऊन सुद्धा तू एवढी परीक्षा घेतो. घे देवा, हरकत नाही देवा. का तर माझा मालक तुझ्या परीक्षेत पास झाल्याशिवाय राहणार नाही. का तर तो तुझ्यासाठी जगतो रे देवा. पण दुःखानंतर सुख देणारा तू आहेस ना, पण बायको म्हणून नाही सण होत पांडुरंगा. उचल दूध देवा, त्या तुझ्या भक्तासाठी पे देवा, दूध देवा. देवाने दूध गटगट प्यावं महाराज. मला इथपर्यंत नाही थांबायचं. देवापेक्षा महती संताची काय मी थोडक्यात पुढे सांगतो महाराज. पुन्हा 2 दिवसाने तुकाराम महाराजाची तब्येत ठीक झाली. पांडुरंगाच्या दर्शनाला आले, दर्शन घेतलं. पुढे जाऊन सांगतो, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि पुन्हा माघारी फिरावं. पांडुरंगाने पाठीमागून आवाज द्यावा, ओ महाराज. ऐका बरं का, पांडुरंगाने माग ओळावं आणि म्हणावं, का रे देवा, तू आवाज दिला. हा महाराज. तुकाराम महाराज 10-5 मिनिट तिथं थांबले आणि 10 मिनिटांना म्हणतात, देवा येऊ का रे माय बापा. नाही नाही तुकाराम महाराज, थोडं थांबा. पुन्हा 10-5 मिनिटांनी म्हणतात, जातो रे पांडुरंगा. नाही तुकाराम महाराज, थोडं थांबा, येतो, थांबा, येतो, थांबा. वेळ होत चालला. तुकाराम महाराज रागावले आणि म्हणाले, देवा एकतर आजारी होतो देवा, आणि पुन्हा पुन्हा थांब म्हणतो देवा, कामाला लागावं लागेल. नाही महाराज, थोडं थांबा, थांबा, थांबा म्हणून महाराज टोकाला गेले. आणि महाराज म्हणले, देवा तू तर काहीच बोलत नाही, मी निघालो. मग पांडुरंगाने पुढचा शब्द टाकला, तुकाराम महाराज का थांबा म्हणलं सांगू का. तुमच्याकडे छोटं माझं काम आहे. आता मी तुम्हाला चलत चलत विचारतो, टाळकरी महाराज, आपण जर पांडुरंगासमोर गेलो तर तिथले लोक आपल्याला किती वेळ थांबू देतात. झाकली मूठ ढकललं, बरोबर आहे. पण इथं जगाचा मालक महाराज येऊ का म्हणतात आणि पुन्हा पुन्हा थांबा म्हणतात. 10-5 मिनिट थांबून तुकाराम महाराज म्हणले, देवा लाडी गुडी लावू नको, तू तर काहीच काम सांगत नाही, मी निघालो. मग पांडुरंगाच्या लक्षात आलं तुकाराम महाराजाचा राग वाढलाय, निघाले. मग पांडुरंग परमात्मा म्हणाले, तुकाराम महाराज ठीक आहे, मला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला इथं माझ्यापाशी आल्यानंतर कसं आणि काय काय वाटलं महाराज. तुकाराम महाराज त्याच्या पुढे प्रतिप्रश्न करून म्हणतात, देवा तुला खरं सांगू का खोटं सांगू. खरं सांगू का खोटं सांगू. महाराज देव म्हणाले, महाराज खोटं बोलणाऱ्याची संख्या वारीला यायची काय कमी आहे का. तुम्ही मग खरं सांगतो देवा, ऐक. पण देवा झाले समाधान तुमचे देखील चरण. बस देवा समाधानाची अवस्था प्राप्त झाली. पण पांडुरंगा माझं सोड रे माय बापा. तुला काय वाटलं मी इथं आल्यावर सांग बरं, काय नातं आहे महाराज. तुला काय वाटलं देवा.
पांडुरंग म्हणाले, तुकाराम महाराज मला माझे शब्द सांगण्यासाठी माझ्याकडे नाही आहेत, मला तुम्ही इथं आल्यावर मला काय वाटलं हे मी तुम्हाला तुमच्या शब्दातच सांगतो. वैष्णवा संगती. महाराज तुम्हाला पाहिलं की मला काय वाटतं, समाधान वाटतं. म्हणजे देवाने संताला पाहिल्यावर जर समाधान वाटत असेल तर मगाशी बाबा तुम्ही जसं म्हणले तसं संत महात्म्याकडे सुख आहे, त्या सुखात देवाला सुद्धा सामील व्हावंसं वाटतं. म्हणून देवा इतकी काय, देवापेक्षा जास्त महती साधू संताच्या नामचिंतनात आहे. पण ते संत म्हणतात आपल्याला जर समाधानाची अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन करा. याचा अर्थ देवाच्या आणि संताच्या नामामध्ये काय महत्व आहे, आनंद आहे. पण चलत चलत पटकन पुढे जातो. काही पोरं शंका घेतील की महाराज देवाची आणि संताचीच कीर्ती आहे, असं का बरं, आपलं का महत्व नाही. हे बरं झोप हरकत नाही, मी वाट बघूनच आहे, पण तुला लगेच मापात न धरायचं. एक मावशी सुद्धा समोर झोपल्या, मी सोडून दिलंय. 11 पर्यंत मोजायचंच नाही. किती पर्यंत महाराज. मी इथं आपल्या त्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर एक कीर्तनाला आलतो बरं का आकाश महाराज. आपले ते तुळजापूर हाऊस हायवे नाही का, कीर्तनाला आलो महाराज. 11:15 वाजले. किती? 11:15. 5:30च माणसं झोपली. हा अर्ध आहे का, मावशीला दम नाही निघला. खरंय मावशी, म्हणजे अर्ध का हे त्यांच्या सुद्धा लक्षात आलं. महाराज तुम्ही अर्ध कसं मोजलं? 5 झाले फुल. हाफ तिकटामुळे अर्ध नाही, अर्ध का धरलं महाराज, एकाला डोळा लागायला आणि मी उठवायला म्हणून अर्धा धरला. पण त्या अर्ध्यानं माझी बेजारी अशी काढली महाराज, अर्धा काय एक सुद्धा माणूस 11:15 पर्यंत पुन्हा झोपला नाही. नेम निर्माण केलेला नेम अवघड आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा नेम आहे. आताच मी मोजत नाही, पण मी चलत चलत तुम्हाला विचारून जातो. देवाच्या आणि संताच्याच नामामध्ये महत्व आहे. तर काहो महाराज आम्हाला शंका आहे, आपलं का महत्व नाही, आपली का कीर्ती नाही. आपली कीर्ती सुद्धा आहे, पण आपली कीर्ती कशी आहे, कामापुरती आहे, काम सुरू. बरं आपण गेल्यानंतर लोक आपलं किती दिवस नाव घेतील. नका राव एवढं कमी धरू. तेव्हा तिथं त्याच्या अलीकडे म्हणायले सरकवा पुढं काहीतरी. वर्ष श्राद्ध जरा बरं वाटतंय असं म्हणल्यावर. किती वर्ष श्राद्ध. मी थोडं पुढं जाऊन सांगतो महाराज, बरं का महाराज. जोपर्यंत भिंतीवरची खुटी व्यवस्थित आहे, ऐका बरं का, भिंतीवरची खुटी जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत आपलं घरात नाव आहे. एकदा खुटी खराब झाली आणि टांगल्याला फुटू पडला आणि फुटला की पुन्हा होय होय, पुन्हा त्या बाबाचं आजीचं घरात नाव, आजा पंजाचं नाव लेकराला माहीत असण्याचं कारण नाहीये. पण आज शेकड्यांशी वर्ष झालं त्या संताच्या नावानंच ते होत आहेत आणि लोक एकत्र येत आहेत. कारण काय आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, म्हणजे त्या संतांची त्यांची कीर्ती आहे महाराज. म्हणून संत महात्मे म्हणतात आहे त्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आनंद रूपी त्या भगवंताचं नामचिंतन करा. अभंगात